मस्तपैकी काढा बनवत आहे मी. ग्रीन काढा सगळ्यांसाठी मस्त उपयोगी आहे, खास करून लहान बाळांसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण. लहान बाळांसाठी त्यांना थोडंसं ताप आला असेल त्यांना किंवा थोडंसं सर्दी खोकला असेल तर हा काढा द्यावा, किंवा हप्त्यातून 15 दिवसातून एकदा तरी द्यावा. मी देते नेहमी. आणि ऑर्गॅनिक शुगर, चहापत्ती, हेल्दी तुम्ही पण करा. मस्त ओरिजिनल नैसर्गिक ग्रीन टी. बाहेरचा ग्रीन टी पिण्यापेक्षा हा करा. हाय, अजून तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, प्लीज सपोर्ट करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी प्लीज बेल आयकॉनवर क्लिक करा, विसरू नका प्लीज. हेल्दी काढा. मन्नूला काढा थंड झाल्यावर देऊया, आपण गरम गरम पिऊया. घ्या. Thank you for the green tea. Cheers. किती फ्रेश आणि मस्त वाटतं ना. Very nice. थँक्यू. एक नंबर. खरंच खूप छान वाटलं पिऊन. तुळशीमध्ये किती आहे, तुळशी औषधी आहे खरंच, आणि एकदम गुणकारी पण आहे. आणि आपली तुळशी आई देवी पण आहे. बाबू झाले माझे बेबी छोटूशा. घे बेबी, मस्त हेल्दी. माझ्या मन्नूला आत्ताच 2-3 दिवस ताप आलेला, थोडंसं सर्दी खोकला होता, तर तिच्यासाठी बेस्ट आहे हे, बेस्ट गुणकारी काढा. व्हेरी गुड मन्नू, मस्त काढा पितोय माझा बेबी कालतून बघून. ग्रीन टी तयार आहे, हेल्दी काढा. माझ्या बेबीसाठी पण काढा. ये, माझ्या बेबीला काढा आवडतो.